मंदिर आहे, आमच्यासाठी पवित्र स्थान आहे ती. साहेब बूट आणि गन तुम्ही. साहेब 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 थांबा. काय करताय जामकर साहेब? गरीब निर्दोष माणसांना का त्रास देताय? काय चूक काय आहे त्यांची? ईश्वरावर भगवंतावर मनापासून श्रद्धा ठेवली आहे. चुकीचं काहीतरी घडताना दिसतंय यांना, म्हणून हे त्याला विरोध करतायत. सामान्य माणसाला त्रास देणं हे तुम्हाला कायदा शिकवतं का? त्याच्यामुळे कायद्याला घाबरतात माणसं, पोलिसात यायला घाबरतात माणसं. कृपया यांना काय करू नका. तू चल मग, त्यांना सोडतो. तू चल माझ्यासोबत चौकीला. संग्रामच्या खुनाच्या चौकशीसाठी मी तुला ताब्यात घेतो. जामकर साहेब, तुम्हाला चौकशीच करायची ना? अहो मग हितच करा की. चौकीला कशाला येताय बाबांना? इथंच करा ना. काय इथं करतो, इथेच चौकशी करतो तुमच्या समोर. मला फक्त 1 तास द्या, सगळं तुमच्या समोर येईल. अहो पण चौकशी करायला आमच्या बाबांची चूक काय ते तर सांगा की. जितेंद्र, पोलीस आहेत ते, त्यांचं कार्य करतायत. त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करू नका. जामकर साहेब, तुम्हाला माझी चौकशी करायची आहे, बिनधास्त करा. मी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. चला. आओ बाबा, पण बाबा बाबा साक्षात तुम्ही देवाचा अवतार आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार हे चुकीचं आहे. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही. नाहीतर काय? तुझा बाप तयार झालाय ना? या या या, गोपाळ नावाचे टेलर उर्फ नावाजलेले भोंदू बाबा, स्वागत आहे तुमचं. आमचं भाग्य तुमचे हे काय ते काय. काहीतरी आशीर्वाद द्या आम्हाला टेलर, जेणेकरून गुन्ह्याची उकल करायला आम्हाला थोडी मदत होईल. तुमची खोली आहे इकडे, खास तयार केलेली तुमच्यासाठी. तुम्हाला अनुभव आहे त्या खोलीचा. इच्छा आहे टेलर. माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत. दुर्दैवानं तुमची ही इच्छा अपूर्णच राहणार आहे. असं कसं होईल? गोपाळ नावाचे टेलर उर्फ अतिशय नावाजलेले भोंदू बाबा, अहो तुमचा आशीर्वाद असेल तर काय अशक्य आहे मला सांगा. त्या खोलीचा तुम्हाला अनुभव आहे. तिथे तुम्ही काय काय घेतलेले आणि आम्ही तुम्हाला काय काय दिलंय. तिथलंच डिशुम डिशुम पाहिजे का कुठली डिश पाहिजे की चहा कॉफी ज्यूस पाहिजे? काही नको, चौकशी करण्यासाठी आणलं. चौकशी करा आणि सोडा मला. नाही, अजिबात नाही सोडणार. मनारकेची व्यवस्था केली आहे, सोडणार नाही इतक्यात. गोपाळ नावाचा टेलर उर्फ अतिशय नावाजलेला भोंदू बाबा, बसून बोलू. बसा. कुठे बसा? हा, बस 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 बस. ही खुर्ची आहे, बस. इथे पोलीस बसतात, गुन्हेगार तिकडे बसतात. इथे मी बसणार, गुन्हेगार तिकडे बसणार. चिखल लागलाय पायाला. छी. करा जामकर साहेब, काय चौकशी करायची ती लवकर करा. करू हो टेलर. इतकी कसली घाई आहे चौकशीची? अति घाई, अति घाई.
खूप वाईट. तुम्ही शिकवता ना तुमच्या भक्तांना टेलर. धीर धरा, धीर धरा. कुठं गेलं ते शिक्षण? लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. टेलर धरा धीर. काय मला आश्रमात जायचंय, लोकांचे प्रश्नही सोडवायचे आहेत, ध्यानही करायचंय, वेळ झालीये. ते तिकडे ना, तिकडे ते मागे तुमची आवडती जागा दिसते टेलर ती. हा, तुमचे भक्त सुद्धा मला तिकडे जाऊ देत नव्हते. तुमचा खास वास दिसतोय त्या भागामध्ये. काय आहे तिकडे एवढं? पावित्र्य, माझ्या गुरूंचं पावित्र्य आहे. मी घनघोर तपस्या केली तेव्हा माझ्या गुरूंनी कुठे मला दर्शन दिलंय आणि त्यांचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केलाय. म्हणूनच तिकडे ते बांधकाम करतात, मंदिर. आम्ही तिथे गेलो तर काय फरक पडणार आहे? एवढा मोठा आहे टेलर. काहीच बिघडणार नाही, खरं तर काहीच नाही. पण काय आहे, माझे गुरुजी एकांतवासात खूप राहिले. हे काय? ही जी तुमच्या नवऱ्यानं माया कमवली ती अत्यंत वाईट मार्गाने कमवली आहे. ज्या माणसांकडून माया कमवली त्या माणसांचा श्राप लागला त्यांच्या पाठीमागे. हे जर का असंच चालू राहिलं, तुमच्या घरादाराचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही. बाबा आता काय करायचं? तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. माझ्याकडे आता गमावण्यासारखं काही नाही. माझी एकटी मुलगीच आहे हो. कसं माझ्या विभाचं व्हायचं सांगा बरं. काळजी करू नका, मी आहे. आपण करू काहीतरी. एक पूजा करावी लागेल, त्यानंतर सगळं सुरळीत होईल. पण तोवर या पैशांना आणि अजून कुठे घरात पैसे लपवून ठेवले असेल तर त्याला अजिबात हात लावू नका. हो बाबा.